ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत ISO सर्टिफिकेशन गरज आणि महत्त्व या विषयावर. मॅम, मला तुम्हाला एक पर्सनली क्वेश्चन विचारावंसं वाटतं की आज आपण बघतो की विद्यार्थी खूप शिक्षण घेतात, इंजिनिअरिंग करतात, मोठमोठ्या पदव्या घेतात, पण त्यांना जॉब तसे फारसे उपलब्ध नाही आहेत. मग हा तरुण बेकार राहू नये यासाठी काय करायला हवं तुमच्यानुसार? तरुण बेकार राहू नये म्हणून आपण शिक्षण पद्धती सुधारायला हवी असं म्हणण्यापेक्षा मी सांगेन की आपली परीक्षा जो घ्यायचो त्याचा दर्जा जरा आपल्याला उंचवायला हवा. कारण आमच्याकडे माझा स्वतःचा अनुभव सांगते की माझ्या कंपनीत जेव्हा मुलं येतात, BSc झालेला मुलगा एक येतो आणि इंटरव्ह्यू द्यायला आम्ही त्याला सांगतो एक पान हे वाचून दाखव, आमचा कॅटलॉग आहे की त्याच्यातलं एक पान वाचून दाखव. तेवढंही त्याला जमत नाही. मग आम्ही त्याला विचारतो की अरे तू BSc आहेस आणि तुला एवढं येत नाही, तर तुला पास कोणी केलं, तू कसा पास झालास? तर तो कसा पास झाला आणि कुठल्या युनिव्हर्सिटीतून पास झाला की ज्याला साधं एक पानही वाचता येत नाही. तर ह्याचं कारण काय आहे? तर मला वाटतं शिक्षणाचा दर्जा किंवा परीक्षांचा जो दर्जा आहे तो आपल्याला नक्कीच निश्चितच वर करावा लागेल. नाहीतर काय होणार की आपण खूपही त्यांना काहीही प्रोव्हाइड केलं तरी स्वतः आतून जे त्यांना ज्ञान आहे ते तोकडं पडत राहणार आणि मग आम्ही नोकरी देऊ शकत नाही. अशा मुलांना आम्ही नोकरी देऊ शकत नाही. हे बेकारीचं मी कारण तुला सांगते आहे. माझ्याकडे एक मुलगा आला, तर त्याला मी बरेच प्रश्न विचारले. तो म्हणाला की मी हे कोर्सेस केलेले आहेत, पण त्याला माझ्या प्रश्नांची उत्तरं नीट देता आली नाहीत. तर मी त्याला म्हटलं की अरे तू एवढे जे कोर्सेस केले आहेस, तुझ्या वडिलांचे हजारो रुपये तू ह्याच्यात वाया घालवलेस, पण तू एवढा विचार करून किंवा कोणाचा सल्ला घेऊन कोर्सेस नाही केलेत. त्याच्यामुळे हे जे तू थिओरिटिकल कोर्सेस केले ते इंडस्ट्रीमध्ये कामाचे नाहीत. तर ह्याऐवजी तू जर असा मी कोर्स जर केला असतास तर मी तुला जॉब देऊ शकले असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1 वर्षानंतर तोच मुलगा परत माझ्याकडे आला आणि म्हणाला, मॅडम मी हे सर्टिफिकेट आणलेलं आहे, मी तो कोर्स केला आहे, आता मला तुम्ही जॉब द्या. आणि मला पण खूप त्याचा कौतुक वाटलं आणि त्या जॉबवर मी त्याला ठेवलं आणि आज तो माझ्याकडे खूप एफिशियंट असा स्टोअर्स मॅनेजर आहे. म्हणजे त्याला थोड्याशा गायडन्सची गरज होती कम्प्युटरच्यासाठी. आता मी माझ्या क्षेत्रातलं आहे म्हणून सांगते, मुलं खूप पैसे खर्च करतात आणि वेगळे वेगळे कॉम्प्युटरचे कोर्स करतात. आईवडिलांना वाटतं की आपण 40-50 हजार रुपये दिले आणि मुलांनी कोर्स केला, ते आम्हाला लगेच सांगतात माझ्या मुलांनी त्याला कॉम्प्युटर येतो, त्याला घ्या, तो खूप हुशार आहे. इंटरव्ह्यूमध्ये कळतं की अरे हे तर काही कामाचं नाही आहे. म्हणून हे जे कोर्सेस आहे त्याला गायडन्सची आवश्यकता आहे. बेकारी नको असेल तर गायडन्सची पहिल्यापासूनच आवश्यकता असते. आणि बेकारीसाठी टाळण्यासाठी नुसती नोकरीच आवश्यक नाही आहे, तर सेल्फ एम्प्लॉयमेंटसुद्धा करता येते. सेल्फ एम्प्लॉयमेंटबद्दल आजच्या तरुणांनी अवश्य विचार करावा असं मला वाटतं. समजा तुमच्याकडे शेती आहे, आधुनिक शेती करू शकतात किंवा तुम्ही समजा नाशिकसारख्या शहरात राहतात जिथे फळं आहेत भरपूर, तिथे तुम्ही फूड प्रिझर्वेशनचा व्यवसाय करू शकतात. प्रत्येक व्यवसायालाच काही भरपूर भांडवल लागतं असं नाही. तुम्ही बघा आता UPहून जे भैया लोक येतात त्यांच्याकडे त्यांची इच्छा असते लॉन्ड्री काढायची, पण त्यांच्याकडे पैसे नसतात. तर ते घरोघरी जाऊन इस्त्रीचे कपडे गोळा करतात, इस्त्रीचा व्यवसाय करतात आणि मग नंतर जसा जसा तो व्यवसाय वाढतात पुढे ते लॉन्ड्री काढतात, रिक्षा चालवतात आणि मग पुढे नंतर मोटर गॅरेज काढतात. तर हा जो व्यवसाय आहे त्याच्यासाठी काय आहे? सेल्फ एम्प्लॉईड होण्यासाठी कॉन्फिडन्सची गरज आहे. कॉन्फिडन्स पाहिजे, त्याचबरोबर व्यवहार ज्ञान पण पाहिजे. नुसतंच आपण शिक्षण घेऊन बाहेरच्या जगात आलो, मी हे काम करणार नाही, ते करणार नाही असं म्हटलं तर त्याला म्हणजे काहीच मिळू शकणार नाही. त्याचबरोबर आपण एक बघतो की आपल्याकडच्या तरुणांमध्ये चिकाटी एवढी जास्त नाही. काही वेगळ्या वेगळ्या लोक आहेत, जातींचे लोक आहेत की ज्यांच्यामध्ये ही चिकाटी भरपूर आहे. आता वृषाली, आपण साडी घ्यायला जातो, साडी घ्यायला गेल्यावर काही गुजराती, मारवाडी वगैरे दुकानदार असतात, ते आपल्याला दुकानातून बाहेर येऊ देत नाहीत. कारण ते साड्यांचा ढीग आपल्यासमोर टाकतात. ही नाही आवडली तर ती घ्या, ती नाही आवडली तर ती घ्या आणि असं करता करता 2 साड्या तरी एकाच्या ऐवजी 2 साड्या तुमच्या गळ्यात बांधतातच. आपण इथे आनंदाने घेऊन येतो.
तर ह्याचं कारण काय आहे? आणि दुसरं असं चित्र आहे की आपण साडी घ्यायला गेलो, ते म्हणतात बजेट काय, मग ते विचारणार रंग कुठला आणि तुम्हाला किती कसं पाहिजे ते सांगा, म्हणजे मग आम्ही तसा माल काढू. अशा लोकांचा व्यवसाय कधीच चालणार नाही. मग ते दुकान असो का मोठा व्यवसाय असो, तो चालू शकत नाही. म्हणून एक आवश्यक आहे की आपल्याला व्यवहार ज्ञान हवं. त्याचप्रमाणे जोखीम घ्यायची तयारी पाहिजे. हो. नको काय होईल, हा धंदा बुडाला तर माझ्या आईवडिलांचे कष्टाचे पैसे वाया जातील, असं आपण म्हटलं तर नो रिस्क नो गेन. स्वर्गीय अब्दुल कलाम, त्यांना तरुणांबद्दल खूप प्रेम होतं. ते नेहमी सांगायचे की ईगल्स कसे असतात, गरुड पक्षाची भरारीकडे बघा. पाऊस पडत असताना इतर पक्षी काय करतात, शेल्टरसाठी इकडे तिकडे धावतात. पण गरुड पक्षी काय करतो, तो आकाशात ढगांच्या वरून स्वारी करतो आणि तिथून आपल्याला पावसापासून वाचवतो. तर या प्रकारे जर तुम्ही एवढी हिंमत दाखवली तर कुठल्याही माणसाला बेकार राहावं लागणार नाही. आणि मुलांना हे ज्ञान मला वाटतं आईवडिलांनी लहानपणापासून दिलं तर ते कधीच त्यांना अपयश येणार नाही. नक्कीच मॅम, खूप छान छान असे तुम्ही एक्झाम्पल्सने दाखवून दिलं की काय करायला हवे आजकालच्या तरुणांनी. म्हणजे करिअरसाठी लिमिटेड असे ऑप्शन्स नाही आहेत, म्हणजे फक्त इंजिनिअरिंगच करायला पाहिजे, मेडिकललाच जायला पाहिजे. तर आपण स्वतः कुठल्याही क्षेत्रात करिअर आपलं करू शकतो. मॅम, आजचा आपला विषय आहे सर्टिफिकेशन. मग मॅम, ISO प्रमाणपत्र म्हणजे नेमकं काय? ISO प्रमाणपत्र म्हणजे एक इंग्लंडमध्ये इन्स्टिट्यूट आहे, तर त्याचं नाव आहे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. तर ह्या संस्थेने असं ठरवलं आहे की सगळ्या जगातल्या जेवढ्या वेगळे वेगळे उद्योग आहेत, उद्योग घे तू, प्रायव्हेट खाजगी उद्योग घे किंवा कॉलेजेस घे, वेगळ्या वेगळ्या संस्था आहे, व्यापारी संस्था आहे, त्या सगळ्यांचं जे प्रमाण आहे, स्टँडर्ड आहे, ते त्यांनी ठरवून दिलं आहे. आणि त्याप्रमाणे जर एका पद्धतीने सगळ्यांनी त्या स्टँडर्डप्रमाणे आपले निकष लावले तर तिथे युनिफॉर्मिटी येते. आणि ह्याला ISO प्रमाणपत्र त्यांनी त्याच्यासाठी ठरवलं आहे. फेब्रुवारी 1947मध्ये आता ह्या संस्थेची, जे मी तुला ISO संस्था सांगितली, तिची स्थापना झाली. तिचं हेड ऑफिस कुठे आहे तर जिनेवाला आहे, स्वित्झर्लंडला. आणि तिथे 162 देशातल्या लोक त्याच्याशी कनेक्टेड आहेत. आणि त्यांनी 21,000हून जास्त वेगळे वेगळे स्टँडर्ड त्यांनी ठरवले आहेत. स्टँडर्ड म्हणजे काय, तर त्या स्टँडर्डविषयी मी तुला सांगू शकते. नक्कीच मॅम, आपली ISO सर्टिफिकेशन विषयीची चर्चा आपली अशीच सुरू राहणार आहे. पण सध्या शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची.